Good afternoon, everyone. Today I explain Industrial Chemistry BSc second year, paper number 6, Unit Corrosion and Electroflatting. Student, as we discussed in the previous lecture, what is corrosion and their types. Okay, and factors affecting corrosion. You know that 5 types factors affecting of corrosion. First type, uh, position of metals in electrochemical series, and second factor, purity of the metals, third, effect of moistures, and fourth, effect of oxygen, and fifth, effect of hydrogen voltage. Already explained the last lecture, 3 factors explained. First factor, position of metals in a electrochemical series. In metals arranged in a standard reduction electrode potential, ह्या position of potential रिडक्शन व्हॅल्यू हे अरेंज केली होती. अबव जे असतील ते एलिमेंट्स त्याची स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू काय पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज हायली होती आणि ते ॲक्ट्स ॲज अ ॲनोडिक फॉर्ममध्ये होते. आणि जे हायड्रोजनच्या बिलो होते एलिमेंट्स प्रेझेंट त्याचे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स हे हायली होते. त्याचबरोबर ते ॲक्ट्स ॲज एलिमेंट इन अ कॅथोड फॉर्म. जे ॲनोडिक फॉर्ममध्ये एलिमेंट्स होते ते इझिली ऑक्सिडाइज दिस मेटल अँड फास्टली कोरोडेड. अँड कॅथोडिक फॉर्म ऑफ दिस एलिमेंट अँड पॉझिटिव्हली charge of standard potential reduction value is element is hardly corroded. Okay, and next, purity of this metal. Impure of this metal corroded is rapidly less active. For this example, platinum, silver and gold. And vice versa, iron is impurity of this metal, the rate of corrosion is increases. Okay, and third point, effect of moisture is also known as a humidity. And humidity ह्या ठिकाणी काही हे दिले होते, काय जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सवरती सरफेसच्या लेवलला काही वॉटरचं थिन फिल्म लेअर तयार केली होती आणि ती थिन फिल्म लेअरची ह्युमिडिटीज पर्सेंटेज होती. मग त्या पर्सेंटेजच्या लेवल होत्या बिलो ऑफ दी 50%. या ठिकाणी इफेक्ट ऑफ नो त्यामध्ये काही कोरोजन दिसून येत नव्हतं. कधी बिलो दी 50% आणि अबाव 50 to 80 यावेळेस माइल्ड कोरोजन्स प्रेझेंट होतं आणि नॉट कंटिन्युअसली असं माइल्डली थोडंफार असं कोरोजन दिसून येत होतं. त्यानंतर अबाव दी 80% सर्वर्स कोरोजन कंटिन्युअसली कोरोजन दिसत होतं. कधी ह्युमिडिटी 80%, अबाव दी 80%. ओके, and fourth point, effect of oxygen. So effect of oxygen, rusting is not due to direct action of oxygen, but if oxygen present in a water increases corrosion. Rusting is not due to direct action of oxygen. तर ज्यावेळेस मेटलवरती जे काही कोरोजन होतं ते एअर कंडिशनमधला ऑक्सिजन असेल, त्याचा डायरेक्ट ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट विथ मेटलवर झाला असेल तेव्हा कोरोजन होत नाही. बट ऑक्सिजन प्रेझेंट इन अ वॉटर अँड इन्क्रीजेस दिस कोरोजन. कधी ऑक्सिजन चं कॉन्टॅक्ट वॉटरमध्ये म्हणजे या लिक्विडमध्ये अदर लिक्विडमध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन प्रेझेंट असेल आणि तो त्या लिक्विडचा कॉन्टॅक्ट मेटलबरोबर झाला असेल तेव्हा काय होतं आहे, इन्क्रीजेस फॉर्ममध्ये कोरोजन होतं. बट not air condition oxygen to contact with the metals not possible in a corrosion. Okay,
acts as a self stiffening in air and prevents the corrosion. The self stiffening in air and prevent to corrosion. As self stiffening. Okay, self stiffening means oxygen protects further corrosion of metal by forming thin film is known as self stiffening. ओके, सेल्फ स्टेपनिंग मीन्स म्हणजे काय तर ज्यावेळेस एअर कंडिशनमधला ऑक्सिजन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि मेटलवरती सरफेसला एक लेयर तयार होईल, थिन लेयर्स. ती थिन लेयर काय करणार आहे तर प्रोटेक्ट कोरोजनपासून प्रोटेक्ट करेल, प्रिव्हेंट्स ऑफ दिस कोरोजन. त्याच कंडिशनला काय म्हणले तर सेल्फ स्टिफनिंग. ओके, and this effect of oxygen on a corrosion of metal mainly based on a differential aeration principle which was proposed by Evans. म्हणजे सेल्फ स्टिफनिंग हे प्रपोज करण्यासाठी एक प्रिन्सिपल मानले गेले. ते कोणतं तर होतं डिफरन्शियल एरिएशन प्रिन्सिपल अँड प्रपोज्ड बाय इव्हॉन्स सायंटिस्ट. ओके, differential aeration principle, the rate of metal where there is a no or little oxygen concentration becomes anodic with respect remaining part and gets corroded. ज्या ठिकाणी लिटल किंवा अगदी कमीत कमी ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मेटलवरती येईल आणि तो मेटल ॲक्ट ॲज कसा असणार आहे तर ॲनोडिक फॉर्ममध्ये असेल आणि तिथं जास्तीत जास्त कोरोजन होतं. का तर एअर कंडिशनचा ऑक्सिजन प्रोटेक्ट करत नाही त्या मेटलला, त्यामुळे त्या ठिकाणी कोरोजन जास्त होते. स्कीमॅटिक डायग्रॅम, सीन दी स्कीमॅटिक डायग्रॅम. एक कॅथोडिक फॉर्ममध्ये आहे आणि एक ॲनोडिक फॉर्ममध्ये. एक कॅथोडिक फॉर्ममध्ये इरेटेड आयन स्ट्रीप आहे ती त्या साईडला O2 हा 25% ॲटमॉस्फेरिक पास केलेला आहे बबल्स कंडिशनमध्ये. ओके, अँड पोरस ऑफ पार्टिशन रॉड सेंटरला आहे. त्याचं बेसिकली फक्त आयन एक्सचेंज करण्यासाठी वापरलं गेलं आहे. त्यानंतर गॅलोनिक सेल पॉझिटिव्ह चार्ज ॲनोडिक कंडिशनचा आहे. त्या ठिकाणी अनइरिएटेड आयन स्ट्रीप झालेले आहे. या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट आहे, त्यामुळे कोरोजन जास्तीत जास्त झालेलं आहे ॲनोडिक कंडिशनमध्ये. आणि या ठिकाणी बॉइलिंग फॉर इव्हॅल्युएटेड डिझॉल्व ऑफ O2. ऑक्सिजन काही डिझॉल्व झालेला आहे, तो काय केला आहे बॉइलिंग कंडिशनला इव्हॉल्व करण्यासाठी बॉईल दिलेले आहे. ओके, ज्या ठिकाणी ऑक्सिजन पास केला आहे त्या ठिकाणी कोरोजन झालेलं नाही आयन स्ट्रीपवरती, किंवा गॅलोनिक सेल आहे तुमचा कशाचा आयनचा, त्यावरती कोरोजन झालेलं नाही. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी म्हणजेच ॲनोडिक कंडिशनला कोरोजन झालेलं आहे. फॉर दिस एक्झाम्पल, मेटॅलिक बोल्ट or river to metal plate corrode due to the limited access of O2 under. फर्स्ट स्कीमॅटिक पिक्चरमध्ये दिसते बोल्ट 2 दाखवले आहेत, त्याच्यामध्ये O2 हा थोडेफार प्रोटेक्ट केलेला आहे, त्यामुळं कोरोजन झालेलं नाही. आणि नेक्स्ट ठिकाणी पिक्चरमध्ये आहे की कोरोजन जास्तीत जास्त झालेलं आहे बोल्टच्या अंडर साईडला, म्हणजे आत वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर कोरोजन झालेलं दिसतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, रफ सरफेस ऑफ मेटल कंटेन्स क्रॅक्स. shown this diagram and pipes passing through moist soil and partially immersed pipes in a water and become anodic corroded. वॉटरच्या आणि सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर कोरोजन झालेलं आहे.
and oil pipes corroded at the junction of oil leakage. And fifth point, effect of hydrogen overvoltage. In this galvanic cell, extra voltage required to evolve O2 at a particular metallic cathode, and that is required to evolve H2 at a platinum black cathode. Okay, hydrogen, in short, hydrogen voltage is equal to potential required to evolve and hydrogen at surface of a given metal minus potential required to evolve hydrogen at a platinum black cathode. That is, hydrogen voltage is equal to potentially required to evolve hydrogen at a surface of a given metal minus potential required to evolve hydrogen at a platinum black cathode. ह्या दोन्हींच्यातला डिफरन्स काय व्होल्टेजचा असणार आहे जास्त असेल ॲज थ्रू प्लॅटिनम ब्लॅक कॅथोड. की ह्या दोन्हींच्या डिफरन्सलाच हायड्रोजन व्होल्टेज मेन्शन केलेला आहे. Hydrogen voltage, some of the common elements, cathodic method and hydrogen over voltage. In this picture, platinized platinum and hydrogen voltage is a 0.00 and shining of platinum is hydrogen voltage is not 1 and golden not 1, silver is not 1, nickel 0.015 and copper 0.25, cadmium 0.5 and tin 0.5, lead 0.6 and zinc 0.7. Okay, below this hydrogen chemical series, जे काही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पोझिशन ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये एलिमेंट्स दाखवले होते जे हायड्रोजनच्या बिलो होते, म्हणजेच प्लॅटिनम ऑग्नेस, प्लॅटिनम, त्याचबरोबर गोल्डन, सिल्वर, हे काही एलिमेंट्स, निकेल, कॉपर, हे बिलो पोझिशनला प्रेझेंट होते केमिकल सिरीजमध्ये. कशाच्या तर हायड्रोजनच्या. त्याच एलिमेंटची जास्तीत जास्त व्होल्टेज ऑफ हायड्रोजन पास होईल त्यावेळेस पटकन हायड्रोजन त्या ठिकाणी इव्हॉल्व होतो आणि कोरोजन कमी झालेलं दिसून येतं ह्या एलिमेंट्समध्ये. त्याचबरोबर ऑपोजिटली काय असणार आहे, हायड्रोजनच्या अबाव जे एलिमेंट्स होते त्यांच्या एलिमेंट्समध्ये लोअर व्होल्टेज पास ऑफ दी हायड्रोजन दाखवलं आहे, लोअर व्होल्टेज. सम ऑफ दी hydrogen voltage is lower and corrosion or is a higher level of this corrosion increases the rate of corrosion. ओके, ज्यावेळेस हायड्रोजन व्होल्टेज हे लोअर असेल त्यावेळेस इन्क्रीज दी रेट ऑफ कोरोजन अँड हायड्रोजन व्होल्टेज इज इन्क्रीज, रेट ऑफ कोरोजन इज डिक्रीज. हे एवढं ह्या इफेक्ट ऑफ हायड्रोजन व्होल्टेजमध्ये सांगितलं आहे. काही डिफिकल्टी नाही आहे, फक्त काय दोन्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये जे एलिमेंट्स होते हायड्रोजनच्या अबव आणि बिलो दी होते, अबव असतील त्यांचं काय असणार आहे, हायड्रोजन व्होल्टेज हे डिक्रीज इन्क्रीज असेल. इन्क्रीज असल्यामुळे डिक्रीज असल्यामुळे त्यांचं काय होईल, रेट ऑफ कोरोजन हे इन्क्रीज होणार आहे आणि बिलो दी प्लेन हायड्रोजनच्या एलिमेंट्स होते ते काय असणार आहे, त्यांचं कोरोजन जे हार्डली कोरोजन त्या एलिमेंटवरती असणार आहे. आणि इम्प्युरिटीज ऑफ द मेटल हॅव्हिंग हाय हायड्रोजन व्होल्टेज अँड स्टॉप दिस कोरोजन. हाय हायड्रोजन व्होल्टेज असेल त्यावेळेस स्टॉप दी कोरोजन झालेलं दिसेल. मग फॉर एक्झाम्पल सिल्वर, गोल्डन या प्लॅटिनम. ओके, दॅट्स ऑल.
थँक्यू.